नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर काउन्सिलिंग तर्फे पुन्हा एकदा तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आज आपण जे काही रजिस्ट्रेशनच्या आधी तुम्ही काय तयारी ठेवली पाहिजे त्याबद्दल आपण पूर्ण जे व्हिडिओ आहे तो डिटेलमध्ये डिस्कस करणार आहेत। आणि जर तुम्ही आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की लवकरात लवकर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे सर्व जे नीट रिलेटेड अपडेट्स आहे आणि बेस्ट काउन्सिलिंग ॲडवाइस आहे ते सर्व तुम्हाला या यूट्यूब चॅनलला भेटेल। तुम्हाला दुसरं कुठेच बघायची गरज पडणार नाही। आता इथं आपण रजिस्ट्रेशनच्या आधीची सर्व जी तयारी आहे, सर्व जे स्पेसिफिक डिटेल्स तुम्हाला माहित पाहिजे, तुम्ही काय काय केलं पाहिजे ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यात तुम्ही कोणते डॉक्युमेंट सोबत रेडी राहायला पाहिजे, तुम्ही रजिस्ट्रेशनच्या आधी काय काय करून ठेवलं पाहिजे, म्हणजे तुमचं तेव्हा घाईघाई नाही होणार, तेव्हा हेक्टिक नाही होणार, तर ते सर्व आपण आज या व्हिडिओमध्ये बघूयात। फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ नीट बघा। आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, तर मेनली जी काउन्सिलिंग आहे ती फक्त चॉईस फिलिंग वगैरेवर डिपेंड राहत नाही, तर काउन्सिलिंगमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी जे आहे ते माहीत पाहिजे। तर आता मेनली काय काय माहीत पाहिजे, तर रजिस्ट्रेशनचे रूल्स तुम्हाला माहीत पाहिजे, काउन्सिलिंगचे रूल्स माहीत पाहिजे, चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्हाला ते रूल्स माहीत पाहिजे की चॉईस फिलिंग एक्झॅक्टली कशी केली जाते। त्यात भरपूर वेळेस चुकून असं होतं की आपण MBBSचे कॉलेज टाकायला जातो आणि चुकून आपल्याला BDS कॉलेज भेटतं आणि मग तुम्ही म्हणतात की आम्हाला ते कॅन्सल करून परत दुसरं कॉलेज घेता येईल का, तर असं होत नाही। आपल्याला एवढे चेंजेस करता येत नाही। आपल्याला करता येतात फर्स्ट राऊंडमध्ये, सेकंड राऊंडमध्ये, पण थर्ड राऊंडमध्ये आपण चेंजेस करू शकत नाही। तर हे सर्व डिटेल्स तुम्हाला माहीत पाहिजे। रजिस्ट्रेशनच्या आधी तुम्ही काही गोष्टींसोबत तयार राहिलं पाहिजे, तर ते काय, तर सर्वात पहिले मागील 2-3 वर्षांचे कट ऑफ जे ते तुम्ही तपासले पाहिजे। तिथे तुम्हाला समजतं की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटणार आहे। आता तुमच्या हातात तुमचा स्कोर कार्ड आहे, तुमचा स्पेसिफिक स्कोर आहे, तुम्हाला आता माहीत झालं आहे की तुम्हाला किती स्कोर आलेला आहे, कन्फर्म असेलच। नंतर तुमचा ऑल इंडिया रँक तुमच्याकडे आहे। ऑल इंडिया रँकनुसार आपल्याला सर्व ज्या गोष्टी आहे ते माहीत पडून जातात। आता तुम्ही म्हणणार की मला माहीत नाही की माझ्या ऑल इंडिया रँकवर किती विद्यार्थी आहेत, तर मला कसं समजेल, तर त्यावर ऑलरेडी आपण व्हिडिओ पोस्ट केलेला आहे। ऑल इंडिया रँक वर्सेस स्कोरवर आपण व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघू शकता। तुमचे डाऊट येण्याच्या आधी माझे जे व्हिडिओ आहेत अपलोडेड असतात यूट्यूब चॅनलला, तर तुम्ही आधी तिथं शोधा, मग तुम्ही मला कळवा की ह्या जे गोष्टीवर व्हिडिओ बनवला पाहिजे का। जे व्हिडिओज आहे मोस्टली जे इम्पॉर्टंट टॉपिक्स आहेत ते सर्वांवर बनवलेले आहे, तर तिथं तुम्ही चेक करू शकतात माझ्या यूट्यूब चॅनलला। आता मागील 2-3 वर्षांचे कट ऑफ तुम्हाला कसे तपासायचे, तर तुम्हाला आधी राऊंड 1, राऊंड 2 आणि स्टे वॅकन्सी राऊंडपर्यंत जे सर्व कट ऑफ आहे ते आधी त्याला बघायचं आहे, त्याचं डिटेल ॲनालिसिस करायचं आहे। आता समजा की तुम्हाला स्पेसिफिक कोणता तरी स्कोर आहे XYZ, त्यात तुमची XYZ रँक आहे, तर तुम्ही जेव्हा कट ऑफ बघतात तेव्हा तुम्हाला तुमचे मार्क्स नाही तर तुमची ऑल इंडिया रँक बघायची आहे। मार्क्स इम्पॉर्टंट राहत नाही, तुम्हाला फक्त काय इम्पॉर्टंट राहील तर ऑल इंडिया रँक, कारण मार्क्स दरवर्षी डिफर होत राहतात। दरवर्षी तुम्हाला वेगवेगळे स्कोर वेगवेगळ्या ऑल इंडिया रँकवर भेटतात, कारण दरवर्षी व्हेरिएशन खूप जास्त येत राहतं। पण आपले ऑल इंडिया रँक चेंज होतात का, तर इतकं ड्रास्टिक चेंज आपल्याला जेवढं मार्क्समध्ये दिसतं तेवढं आपल्याला ऑल इंडिया रँकमध्ये दिसत नाही। ऑल इंडिया रँकमध्ये आपल्याला भरपूर इन्फॉर्मेशन भेटते की आपला नंबर लागेल का, कोणत्या कॉलेजला लागेल, आपल्याला भरपूर गोष्टी जे ते क्लिअर होऊन जातात। त्यामध्ये आपल्याला हे पण समजतं की आपल्याला गव्हर्नमेंट कॉलेज लागेल की प्रायव्हेट कॉलेज लागेल, आपल्याला कोणता कोर्स लागेल, तर सर्व गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जातात। म्हणून जेव्हा तुम्ही आम्हाला विचारतात की आम्हाला जे स्पेसिफिक कॉलेज ते लागेल का, तर आम्ही जे काही गोष्टी आहेत ते सर्व मेरिट थ्रूच तुम्हाला सांगतो, आम्ही डायरेक्ट काही सांगत नाही। आम्ही ज्या सर्व गोष्टी आहेत ते कट ऑफ बघूनच सांगतो। आता तुम्ही म्हणणार की कॉलेजला डायरेक्ट ॲडमिशन होते का, तर आतापासून ते बंद झालेलं आहे या वर्षापासून, तर असं काहीच होत नाही। आणि ते जे आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचा नंबर लागेल ते पण आपण राऊंड थ्रूच सांगत असतो, कारण मोस्टली काउन्सिलिंग जी आहे ती पूर्ण राऊंड थ्रू होत असते, बाकी डायरेक्ट काउन्सिलिंग नावाची कोणतीच गोष्ट राहत नाही। आता जेव्हा तुम्ही म्हणता की डायरेक्ट डोनेशन देऊन आम्ही ॲडमिशन जे ते करून घेतो, तर तसं काही विषय राहत नाही। तुमचं जे डोनेशन आहे ते वाया जात असतं, सर्व जे ते मेरिट थ्रूच होतं, म्हणून उगाच इकडे तिकडे फसू नका। सर्व ज्या गोष्टी आहेत ते सर्व ऑनलाईनच करा, प्रॉपर ऑनलाईन काउन्सिलिंग थ्रू करा, कारण सर्व जे ते मेरिट थ्रूच होत असतं आणि आपण पण सर्व मेरिट थ्रू करत असतो। म्हणून पेड काउन्सिलिंगसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण सर्व मेरिट थ्रू ऑनलाईन काउन्सिलिंग थ्रू करतो आणि जेवढी आपली पेड काउन्सिलिंग फीज आहे फक्त तेवढीच घेत असतो। आपण शेवटी पूर्ण डिटेल्स जे ते पेड काउन्सिलिंगबद्दल एकदा डिस्कस करू। आता याच्यात तुम्हाला बघायचं आहे की तुम्हाला ऑल इंडिया कोटामध्ये जायचं आहे की स्टेट कोटामध्ये की मॅनेजमेंट किंवा NRI कोटा। आता जर तुमचा स्कोर चांगला असेल तर तुम्ही ऑल इंडिया कोटा प्रेफर करू शकता। तुमचा स्कोर जर कमी आहे, म्हणजे तुमचा स्कोर थोडा बाउंड्री लाईनवर आहे, तर तुम्ही स्टेट कोटा प्रेफर करू शकतात, कारण मोस्ट प्रोबॅबली ऑल इंडिया कोटाच्या प्रेफरन्समध्ये स्टेट कोटाचा जो कट ऑफ आहे तो कमी जात असतो। नंतर जर तुमचा खूप कमी स्कोर आहे, म्हणजे तुम्हाला माहिती आहे की माझा प्रायव्हेटला पण लागणार नाही आहे, गव्हर्नमेंटला पण लागणार नाही आहे, तर तुम्ही मॅनेजमेंट कोटा जो आहे
तो डिसाईड करू शकतात की मला मॅनेजमेंट कोटाला घ्यायचं आहे. मेनली तुम्हाला 3 पट फीस भरावं लागेल. आणि NRI कोटा म्हणजे जर तुमचं कोणी मदर, फादर, ग्रँडमदर जर कोणी नॉन रेसिडेन्शियल इंडियन्स असतील तर मग तुम्हाला NRI कोटाचा लाभ पण भेटू शकतो. आता आपल्या स्कोरवर, आपल्या रँकनुसार तुम्हाला कॉलेज बघायचे आणि कॉलेजची तुम्हाला लिस्ट काढायची आहे की आपल्या रँकवर आपल्याला कोणता कॉलेज जे ते भेटत आहे. तर सर्व हे जे कट ऑफ तुम्हाला तपासून तुमच्या कॉलेजची एक लिस्ट तुम्हाला काढायची आहे. जर तुम्ही कुठे काउन्सिलिंग जॉईन केली असेल तर त्यांना ती लिस्ट मागून घ्या, त्यांच्याकडनं पूर्ण PDF मागून घ्या की आपला कट ऑफचा म्हणजे मागच्या वर्षीचा कट ऑफचा प्लस फीसची आम्हाला लिस्ट टाकून द्या असं त्यांना सांगा. तर ते तुम्हाला पूर्ण जी लिस्ट आहे ती शेअर करतील. आणि स्पेसिफिक जेव्हा तुम्ही कुठे पेड काउन्सिलिंग घेताय तर तुम्हाला ही जी लिस्ट आहे कॉलेजेसची ती भेटलीच पाहिजे, कारण त्याच अकॉर्डिंग आपल्या सर्व जे गोष्टी आहे ते होत असतात. तर कॉलेजचे फीज आणि एकदा कट ऑफ भेटल्यानंतर तुम्हाला सर्व गोष्टी जे ते सॉर्ट होतात. कॉलेजचे किती टोटल नंबर ऑफ कॉलेजेस आहे, किती फीज आहे, त्यात किती कट ऑफ आहे, ते सर्व तुम्हाला क्लिअर होतं. जेव्हा तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घेतात तेव्हा तुम्हाला पूर्ण जे फी स्ट्रक्चर आहे त्याचं ट्युशन फीस, त्याचं डेव्हलपमेंट फीस प्लस टोटल फीस असे तिघी गोष्टीचं कॉलम आपल्या पूर्ण फी स्ट्रक्चरमध्ये आहे. त्यामध्ये कट ऑफ पण दिलेला आहे आणि पूर्ण कॅटेगरी वाईज आपण कट ऑफ जो आहे तो डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. म्हणजे तुम्ही ज्या कॅटेगरीला बिलॉंग करताय त्या कॅटेगरी वाईज आपण जी PDF आहे ती सेंड करत असतो. त्याआधी आपण ॲप्लिकेशन फॉर्म पण भरून घेतो. सॅम्पल ॲप्लिकेशन फॉर्म आपण आपल्या जे स्टुडंट्स आहेत त्यांना देत असतो. म्हणजे त्यांना पूर्ण जे सविस्तर माहिती आहे की ॲप्लिकेशन फॉर्म पण कसा राहतो, नंतर आपल्याला भरायचा कसा आहे, AA-CCCचा वेगळा, MCCचा वेगळा, CET सेलचा वेगळा, असं तिघींचे वेगवेगळे सॅम्पल ॲप्लिकेशन फॉर्म आपण काढलेले आहे जे आपण आपल्या स्टुडंट्सला पुरवतो. तर मग तेव्हा ते भरून देतात पूर्ण ॲप्लिकेशन फॉर्म. तेव्हा आपण आपल्या CET सेलला जेव्हा आपण त्यांचं रजिस्ट्रेशन करतो तेव्हा सेम इन्फॉर्मेशन फिल करत असतो. जर तुम्हाला वाटतं की मी माझं रजिस्ट्रेशन स्वतः करेल तर मग तुम्ही जवळच्या कॅफेवाल्याकडे जातात आणि त्यांना फक्त तुम्ही आमचा नंबर देतात सायबर कॅफेवाल्यांना. तर मग ते आमच्याशी कॉन्टॅक्ट करतात जेव्हा त्यांना त्या फॉर्म फिलिंगमध्ये काही पण डाऊट असला तर. असं पण आपली काउन्सिलिंग जी ती चालू असते. आता सेकंड पॉईंट सर्वात महत्त्वाचं की प्रत्येक कॉलेजची संपूर्ण माहिती तुम्हाला माहिती पाहिजे. आता कसं होतं की तुम्ही जस्ट राऊंडमध्ये उतरले, तुम्हाला काहीच माहीत नाही आता स्पेसिफिक कॉलेजबद्दल, तुम्ही फक्त स्पेसिफिक काउन्सिलरवरच डिपेंडंट आहात की ते काउन्सिलर जे सांगतील तसं ते कॉलेज असेल. आता आम्ही जेव्हा कॉलेजबद्दल सांगतो तेव्हा आम्हाला माहिती आहे की आम्ही जे सर्व कॉलेजेस आहेत सर्व कॉलेजेस आम्ही तिथं व्हिजिट देऊन आलेलो आहे. म्हणजे आम्ही सर्व कॉलेजेस स्वतःहून बघून आलो आहे. तर आम्हाला माहिती आहे की कोणत्या कॉलेजमध्ये किती आणि कसं लेक्चर्स जे ते होत असतात, किती पेशंट फ्लो तिथं आहे. तर आम्ही तुम्हाला जे फ्रँकली आहे, जेव्हा तुम्ही आमच्याकडे काउन्सिलिंग घेतात तेव्हा आम्ही तुम्हाला पूर्ण फ्रँकली सांगत असतो की हे कॉलेज असं आहे, इथे एवढे लेक्चर्स होतात, तिथं होत नाही, तर ते आम्ही कॉलेजेस तुम्हाला रेफर करतो. पण काही ठिकाणी असं असतं की काउन्सिलर्सला ते कॉलेज माहितीसुद्धा राहत नाही. ते त्या कॉलेजचं नाव घेता पण त्यांना ते हे सुद्धा माहिती राहत नाही की ते कॉलेज कुठे लोकेटेड आहे, त्या कॉलेजचं सराउंडिंग कसं आहे किंवा तिथं पेशंट फ्लो कसा आहे. ते फक्त त्या कॉलेजबद्दल सांगतं की हे कॉलेज चांगलं आहे आणि जेव्हा आपण तिथं जाऊन बघतो तेव्हा त्या कॉलेजमध्ये काहीच ठिकाणा राहत नाही. तर असं नको व्हायला, म्हणून आपल्याला स्वतःहून कोणत्या काउन्सिलरवर डिपेंडंट न राहता जर तुम्ही दुसरीकडे कुठे काउन्सिलिंग घेतली असेल आणि ते जर सांगत असतील की हे कॉलेज चांगलं आहे तर तुम्ही तिथं आधी पोहोचा. जर तुम्ही तिथं सुरक्षित पोहोचत असणार किंवा तिथं जर कॉलेजमध्ये काही बिल्डिंग स्ट्रक्चर वगैरे इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे प्रॉपर असेल, पेशंट फ्लो प्रॉपर असेल तरच तुम्ही तिथं त्या कॉलेजला ॲडमिशन घ्या. कारण खूप वेळेस असं होतं की आपल्याला कोणीतरी तिसरं सांगतं की हे कॉलेज चांगलं आहे, आपण जेव्हा तिथं जातो तेव्हा ते कॉलेजला प्रॉपर रस्ता पण राहत नाही आणि ते कॉलेजला प्रॉपर मॅपिंग पण राहत नाही. तर असं पण खूप वेळेस होतं, म्हणून ते कॉलेज आपल्याला सेफ नाही राहत. फिमेल कॅन्डिडेट म्हणून तरी सेफ राहत नाही. तर असं आपण प्रेफर करत नाही असे कॉलेजेस. आपण जे सेफ कॉलेजेस आहे, जे चांगले कॉलेजेस आहेत तेच प्रेफर करत असतो. तर तुम्ही आधी कॉलेजला जाऊन काय बघायचं आहे, तुम्हाला पूर्ण कॉलेजची माहिती म्हणजे काय माहीत पाहिजे, तर मेनली तिथली फीज माहीत पाहिजे की टोटल ट्युशन फीज तिथली किती आहे प्लस टोटल फीज आपल्याला किती लागणार आहे. नंतर तुम्हाला तिथली हॉस्टेल फीज माहीत पाहिजे, कारण जी फीज आहे ती फक्त ट्युशन फीज राहते किंवा डेव्हलपमेंट फीज वगैरे हे जे सर्व मिळून आहे ती टोटल फीज राहते. त्यामध्ये हॉस्टेल फीज इन्क्लुडेड राहत नाही, तर तुम्हाला ही पण स्पेसिफिक माहीत पाहिजे. नंतर बॉन्ड व पॅनल्टी तिथं किती लागणार आहे, म्हणजे तिथं हॉस्पिटलचं OPD IPD कसं आहे, पेशंट लोड तिथं किती आहे, फॅकल्टी कशी आहे तिथं, फॅकल्टी म्हणजे तिथं लेक्चर्स वगैरे होतात का, तिथं बिल्डिंगचं इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, हॉस्टेल तिथं कॅम्पसमध्ये आहे की कॅम्पसच्या बाहेर आहे, किंवा खूप कॉलेजला असं असतं की जे हॉस्टेल आहे ते अवेलेबल राहत नाही. म्हणजे काही वेळेस जे गर्ल्स कॅन्डिडेट आहे ते हेजिटेट करतात अशा कॉलेजला ॲडमिशन घ्यायला, कारण जे कॅम्पसमध्ये हॉस्टेल आहे तेच आपण सेफ समजत असतो. जर हॉस्टेलच नाही आहे म्हणजे ते एरिया सेफ नसेल असं पण काही ठिकाण समजून घेतो. तर मेनली आपल्याला तिथं हॉस्टेल पण बघायचं आहे, कारण ते गर्ल्स कॅन्डिडेटसाठी सेफ आहे का ते पण बघायचं आहे. नंतर आपल्याला कॅम्पस तिथलं बघायचं की कॅम्पस तिथं सराउंडिंग कसं आहे, तिथं स्टुडंट्स आहे का, तिथं लेक्चर्स होतात का. कारण ज्या कॉलेजमध्ये जर तुम्हाला स्टुडंट्सच दिसत नाही आहे म्हणजे त्याचं इनडायरेक्टली मिनिंग हे की त्या कॉलेजला लेक्चर्स होत नाही. तर हे पण तुम्हाला सर्व तिथं क्रॉस चेक करायचं आहे त्या कॉलेजला जाऊन.
नंतर इंटर्नशिप स्टायपेंड आहे. तुम्ही म्हणणार की इथं खूप लांबची गोष्ट आहे, पण ते पण खूप महत्त्वाचं राहतं. नंतर कॉलेजचं रिकग्निशन कसं आहे, त्याचं ॲक्रिडिटेशन कसं आहे. आता तुम्ही म्हणणार की हे कुठे चेक करायचं, तर कॉलेज रिकग्निशन जे आहे ते प्रॉपरली NCICMला पण दिलेलं असतं. प्लस जर तुम्ही BMSसाठी चूज करणार तर BMSसाठी आयुष नावाची एक मिनिस्ट्री असते, तिथं पण सर्व कॉलेजचं रिकग्निशन दिलेलं असतं. पण तुम्हाला डायरेक्टली तिथं बघायचं आहे का, तर नाही, तुम्हाला स्वतःहून जज करायचं आहे की ते कॉलेज कसं आहे. आणि मोस्टली जेव्हा काउन्सिलिंग स्टार्ट होते त्याच्या आधी आपल्याला पूर्ण कॉलेजची लिस्ट भेटत असते, जिच्यात कॉलेजला मार्किंग दिलेली असते ABC नावाने. म्हणजे जे A ग्रेड कॉलेजेस राहतात ते टॉपचे राहतात, जे B ग्रेड राहतात आणि C ग्रेड राहतात ते टायर अकॉर्डिंग राहतात. जसं आपण म्हणतो फर्स्ट टायर, सेकंड टायर किंवा थर्ड टायर कॉलेज, त्या अकॉर्डिंग हे कॉलेजेस राहतात. तर कॉलेजची रँकिंग पण तिथं असते. पण मी इथं तिसरा पॉईंट काय दिला आहे की कॉलेजच्या रँकिंगवरच अवलंबून राहू नका. आता जे तुम्हाला ऑनलाईन दिसेल त्यावर तुम्हाला ट्रस्ट करायचा नाही आहे कम्प्लिटली. तुम्हाला स्वतःहून जाऊन ते कॉलेजला बघायचं आहे, कारण कधी कधी असं होतं की A ग्रेड कॉलेज पण कधी कधी C ग्रेडसारखे निघून जातात. म्हणून तुम्हाला कम्प्लिटली ब्लाइंडली ट्रस्ट करायचं आहे का, तर नाही. तुम्हाला स्वतः जायचं आहे, बघायचं आहे की तिथलं क्लिनिकल एक्सपोजर कसं आहे, तिथं पेशंट फ्लो आहे का, इंटर्नशिपची क्वालिटी कशी आहे, PG प्रिपेरेशन एन्व्हायरमेंट आहे का, ॲल्युमनी फीडबॅक कसं आहे, लोकेशन तिथले कसं आहे, सेफ आहे का, नंतर प्लेसमेंट तिथं होतात का, ॲकॅडमिक परफॉर्मन्स वगैरे कसं आहे. प्लेसमेंट मेनली आपल्या मेडिकल फील्डला राहत नाही, पण तुम्ही तिथं प्रॅक्टिस चेक करू शकतात की प्रॅक्टिस तिथं किती होते. नंतर ॲकॅडमिक परफॉर्मन्स म्हणजे लेक्चर्स वगैरे किती होतात. आता हे 3 पॉईंट्स तुमचे झाले. चौथा पॉईंट काय की शक्य असल्यास कॉलेजला प्रत्यक्ष भेट द्या. जसं मी तुम्हाला सांगितलं की कधी कधी आपण तिसऱ्यावर अवलंबून राहतो आणि आपण जेव्हा तिथे जातो तेव्हा ते कॉलेजचं प्रॉपर मॅपिंगच राहत नाही, त्याचं प्रॉपर लोकेशनच राहत नाही. तर असं नको व्हायला, म्हणून जेव्हा तुम्ही कॉलेजला टाकताय तुमच्या चॉईस फिलिंगमध्ये, जेव्हा तुम्ही सिलेक्ट करताय कोणतं स्पेसिफिक कॉलेज, तर त्या अगोदर तुम्ही त्या कॉलेजला जाऊन त्या कॉलेजला भेट देऊन या. म्हणजे तुम्हाला कळतं की ते कॉलेज कसं आहे आणि त्याची पूर्ण माहिती तुम्हाला तिथं कळून जाते. कारण जेव्हा तुम्ही कोणत्या कॉलेजला जातात तिथं तुम्हाला त्याचे स्टुडंट्स भेटतात, ते स्टुडंट्स तुम्हाला जे काही खरी इन्फॉर्मेशन आहे ती सर्व देत असतात. नंतर तुम्हाला तिथं सर्व स्टाफ भेटतात, फॅकल्टी भेटते. जर ते स्टुडंट्स दिसतात म्हणजे तुम्हाला एवढं समजायचं आहे की तिथं लेक्चर्स होतात. म्हणजे तुम्हाला तिथं काय बघायचं आहे, तर मेनली कॅम्पस आणि हॉस्टेल तुम्ही तिथं बघा की हॉस्टेलचं प्रॉपर आहे का सर्व मॅनेजमेंट, तिथली मेस चांगली आहे का, हे सर्व तुम्हाला तिथं बघायचं आहे. नंतर हॉस्पिटलमध्ये पेशंट फ्लो किती आहे, सिनियर जे विद्यार्थी आहेत त्यांच्या सर्वांशी बोला. म्हणजे जे स्टुडंट्स आहेत त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी कम्युनिकेट करा की हे कॉलेज कसं आहे, त्याबद्दल त्यांना रिव्ह्यूज विचारा, कारण तिथं तुम्हाला सर्व ओरिजिनल रिव्ह्यूज भेटतील. फक्त तुम्हाला टेक्निकल रिव्ह्यूज तिथं भेटणार नाही. नंतर मेस, लायब्ररी, सर्व क्लासरूम्स, लॅब्स वगैरे चेक करा. आणि प्रत्यक्ष अनुभवामुळे चॉईस फिलिंग करताना चुकीचा निर्णय टाळता येतो. हे सर्वात महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण खूप वेळेस असं होतं, आत्ता जे नियम आहे ते बदललेले आहे, तर आता तुम्हाला थोडं सांभाळूनच चॉईस फिलिंग करायची आहे. म्हणजे फर्स्ट राऊंडला तुम्ही चॉईस फिलिंग केली, ठीक आहे, ते तुम्ही अपग्रेड करू शकता सेकंड राऊंडला. पण आता जर तुम्ही सेकंड राऊंडला चॉईस फिलिंग करताय, सेकंड राऊंडला तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालं, तर तुम्ही त्याला अपग्रेड करू शकत नाही. जर तुम्ही ते कॉलेज सोडलं तर तुम्हाला परत बाद केलं जाईल, पूर्ण काउन्सिलिंगमधून तुम्हाला बाहेर पाडलं जाईल आणि मग तुम्हाला थर्ड राऊंडमध्ये काउन्सिलिंग करण्यासाठी परत एकदा रजिस्ट्रेशन करावं लागेल आणि मग तुम्ही परत काउन्सिलिंगमध्ये जे आहे ते ॲड ऑन होणार. हे झालं सेकंड राऊंडचा रूल. पण जर तुम्ही थर्ड राऊंडमध्ये पण सेम चुकी करताय, जर थर्ड राऊंडमध्ये तुम्ही कोणतं असं कॉलेज टाकलं की जे तुम्हाला नको आहे आणि ते जर तुम्हाला अलॉट झालं, तर तुम्हाला आता परत दुसरं चान्स भेटणार नाही. तुम्ही जर थर्ड राऊंडमध्ये कोणतं कॉलेज घेतलं नाही तर मग तुम्हाला पूर्ण काउन्सिलिंगमधून बाद केलं जाईल. आणि आता नवीन रूल MBBS BDS साठी की तुम्हाला 2 वर्षाची बंदी राहील काउन्सिलिंगवर. म्हणजे तुम्ही 2 वर्ष, पुढच्या 2 वर्ष तुम्ही काउन्सिलिंग करू शकत नाही. म्हणून या वर्षी तुम्हाला पूर्ण सांभाळून जे ते काउन्सिलिंग करायची आहे आणि प्रॉपर गायडन्सनेच करायची आहे, स्वतःहून करायची रिस्क घेऊ नका. आणि कोणत्या अशाच इकडच्या तिकडच्या काउन्सिलरवर विश्वास ठेवू नका. एक प्रॉपर काउन्सिलर शोधा आणि त्याच्याकडनंच तुम्ही काउन्सिलिंग जे ते करा. आता इथं काय, स्वतःची कॉलेज प्रेफरन्स लिस्ट तयार करा. आता किती पण काउन्सिलर्सने तुम्हाला किती पण कॉलेजची लिस्ट दिली, प्रेफरन्स लिस्ट दिली, तरी तुम्हाला त्यावर पूर्ण ब्लाइंडली ट्रस्ट करायचा नाही आहे. तुम्हाला स्वतःहून कॉलेजेस बघून यायचे, स्वतःहून कम्युनिकेट करायचे त्या स्टुडंट्ससोबत आणि स्वतः तुमची कॉलेजची लिस्ट एकदा काढायची आहे. आता आम्ही पण जेव्हा आमच्या स्टुडंट्सला लिस्ट देत असतो, आम्ही स्वतःची पण प्रेफरन्स लिस्ट देत असतो. आम्ही कॉलेजच्या फीज अकॉर्डिंग प्रेफरन्स लिस्ट देतो आणि त्यात सर्व कॉलेज बेस्ट कोणतं आहे ते लिस्ट कोणतं आहे ते प्रेफरन्स लिस्ट आम्ही प्रोव्हाइड करत असतो सर्व विद्यार्थ्यांना. पण नंतर आम्ही त्यांची चॉईस मागतो की तुम्हाला कोणतं कॉलेज पहिलं पाहिजे, कोणतं दुसरं पाहिजे, तर त्यांच्या अकॉर्डिंग पण आम्ही प्रेफरन्स लिस्ट जे आहे ते मागत असतो. त्याच्यात जर आम्हाला कमी वाटली तर मग आम्ही त्याच्यातले कॉलेजेस जे आहे ते डिडक्ट करत असतो. काही कॉलेजेस जे आम्हाला बरे वाटत नाही आहे ते आम्ही त्यांना सांगतो की हे कॉलेज जे आहे ते स्पेसिफिक चांगले नाही आहे, तर तुम्ही ते काढून घ्या. तसे ते ऐकतात आणि मग तशी ती प्रेफरन्स लिस्ट जी आहे ती बनवली जाते. आम्ही फक्त स्वतःहून बनवत नाही, तर त्यांच्या अकॉर्डिंग आम्ही प्रेफरन्सेस बनवत असतो.
तर तुम्हाला तुमचे जे काही ड्रीम कॉलेजेस आहेत तिथे टाकायचे, रिअलिस्टिक कॉलेजेस टाकायचे, सेफ कॉलेजेस टाकायचे आणि ही यादी आधीच तयार ठेवा, त्यामुळे चॉईस फिलिंग वेळी घाई होणार नाही. हे खूप महत्त्वाचं आहे, कारण चॉईस फिलिंगला आपल्याला इतका वेळ राहत नाही. आता रजिस्ट्रेशन जे ते लगेच चालू होईल, तुम्हाला या सर्व गोष्टी त्याच्या आधी करायच्या आहे. रजिस्ट्रेशनच्या आधी तुम्हाला सर्व एकदा तुम्ही केलं म्हणजे तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ते रजिस्ट्रेशन नंतर सर्व सॉर्टेड राहतात, तुम्हाला तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही. चॉईस फिलिंगच्या वेळेस तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही. आवश्यक डॉक्युमेंट्स आधीच तयार ठेवा, जे काही आवश्यक डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व तयार ठेवा. हे तर इथं थोडेफारच डॉक्युमेंट दिले. जेव्हा तुम्ही आमच्याकडे पेड काउन्सिलिंग घेतात तेव्हा आम्ही पूर्ण जी डॉक्युमेंटची चेकलिस्ट आहे ती देत असतो, त्या अकॉर्डिंग तुम्हाला डॉक्युमेंट जे ते तयार ठेवावं लागतात. नंतर काउन्सिलिंगचे रूल्स प्रॉपर समजून घ्या. जर तुम्ही स्वतःहून काउन्सिलिंग करताय तर मी ऑलरेडी काउन्सिलिंगच्या रूल्सवर व्हिडिओ बनवलेले आहे, तर ते तुम्ही प्रॉपर समजून घ्या, तर पुढे आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. आता ऑल इंडिया कोटाचे रूल्स खूप वेगळे आहे, ह्या वर्षी बदललेले आहे. आता माझा नुकताच जो आहे तो नवीन रूलबद्दल व्हिडिओ आलेला आहे, तर ते पण तुम्ही चेक करा. तर ऑल इंडिया कोटाचे रूल्स वेगळे असतात, स्टेट काउन्सिलिंगचे वेगळे असतात, रजिस्ट्रेशनचे वेगवेगळे असतात. रजिस्ट्रेशनमध्ये तुम्हाला फीस पण वेगळी लागते. चॉईस फिलिंगचं जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या राऊंड्सचे वेगळे रूल्स असतात. चॉईस लॉकिंगचे पण वेगळे रूल्स असतात. आता जर तुम्ही चॉईस लॉकिंग करायला विसरले म्हणजे असं की तुमची डायरेक्ट चॉईस जी आहे ती आपोआप लॉक होणार नाही. तुम्हाला चॉईस लॉक करावं लागेल, तेव्हा ती चॉईस लॉक होते. आणि जर तुम्ही लॉक करायचं विसरले तर मग तुमची जी चॉईस फिलिंग आहे ती होणार नाही, म्हणजे तुम्ही त्या राऊंडमध्ये खेळलेच नाही असं गृहीत धरलं जाईल. म्हणून चॉईस लॉकिंग पण तुम्हाला करणं गरजेचं आहे. नंतर फ्री एक्झिट तुम्ही कोणत्या राऊंडला घेऊ शकतात, कोणत्या राऊंडला नाही घेऊ शकत, ते पण तुम्हाला काउन्सिलिंगमध्ये समजणं गरजेचं आहे. अपग्रेडेशनचे रूल्स, रिपोर्टिंगचे डेट्स आणि हे सर्व नियम जे ते समजून घेतल्यास अनेक सामान्य चुका टाळता येतात. हे सर्वात महत्त्वाचं. तुम्हाला हे सर्व रूल्स माहीत पाहिजे. हे सर्व बेसिक आहे काउन्सिलिंगबद्दल. हेच जर तुम्हाला माहिती नसेल तर मग तुम्ही प्रॉपर एक काउन्सिलिंग गायडन्स जॉईन करा, म्हणजे तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ते तिथं भेटत असतात. आता काउन्सिलिंगबद्दल जर तुम्हाला आमच्याकडे जॉईन करायचं असेल तर हा नंबर दिला गेलेला आहे, इथं तुम्ही जॉईन करू शकता. 8275518480. इथं तुम्ही कॉल करू शकतात किंवा व्हॉट्सअपला मेसेज करू शकतात की आम्हाला तुमची पेड काउन्सिलिंग पाहिजे. तर मग तसं आपण तुम्हाला डिटेल्स वगैरे सेंड करत असतो. फीस डिटेल्स सेंड केल्यावर आम्ही QR कोड पण सेंड करतो सोबत. तुम्हाला जर ते पडत असेल तर तुम्ही तिथं फीस जी आहे ती पे करू शकतात. नंतर आम्ही डॉक्युमेंटची चेकलिस्ट तुम्हाला पाठवतो. जर ते बरोबर असले तर आम्ही त्याला ओके म्हणतो, ओके करतो. पण जर त्या डॉक्युमेंट्समध्ये जर काही मिसिंग असलं तर ते डॉक्युमेंट्स आम्ही तुम्हाला सांगतो की हे डॉक्युमेंट मिसिंग आहे किंवा हे डॉक्युमेंट तुम्हाला अपडेट करावं लागेल. तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला डॉक्युमेंट्स अपडेट करावं लागतात. आणि हे जे हे रजिस्ट्रेशनच्या आधीची प्रोसेस आहे. म्हणजे जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग घ्यायची आहे तर तुम्हाला रजिस्ट्रेशन स्टार्ट होण्याच्या आधीच घ्यायची आहे, कारण आपल्याला जे सर्व गोष्टी आहेत त्याच्यासाठी वेळ राहतो. डॉक्युमेंट्स प्रॉपर अपडेट करण्यासाठी वेळ राहतो. म्हणून नंतर घाई नको व्हायला, म्हणून आधीच तुम्हाला पूर्ण जी प्रोसेस आहे ती करून ठेवायची आहे. त्यानंतर आम्ही तुम्हाला पूर्ण सॅम्पल ॲप्लिकेशन फॉर्म पाठवत असतो, जे तुम्हाला आम्हाला पूर्ण भरून द्यायचं असतं. आणि नंतर जर काही पण डाऊट असला तर आपण सर्व ज्या गोष्टी आहे ते कॉलवरच डिस्कस करतो. व्हॉट्सअपला जर मेसेज केला तर आम्ही त्यावर तुम्हाला परत रिप्लाय देतो. आणि जर तुम्ही कॉल केला तर तुमचा कॉल पेड काउन्सिलिंग नंतर कधी पण रिसीव होतं आणि कधी पण तुमचे डाऊट्स जे आहे ते पूर्ण सॉल्व्ह केले जातात. नंतर ते आपल्याकडे असं काही नाही आहे लिमिटेशन की तुम्ही 2-3 वेळेसच कॉल करू शकतात. तुम्ही पेड काउन्सिलिंग घेतल्यानंतर तुमचं अलॉटमेंट होईपर्यंत तुम्हाला जितके पण डाऊट्स आहेत तितके तुम्ही सर्व क्लिअर करू शकतात. सर्व डाऊट्स तुम्ही जेव्हा वाटले तेव्हा क्लिअर करू शकतात. नंतर आपली जी फीज आहे ती सर्व कोर्सेससाठी वेगवेगळी आहे, तर त्या अकॉर्डिंग तुम्हाला जी फीज आहे ती पे करावं लागते. आणि जर तुम्हाला अजून काही पण डाऊट असलेले या गोष्टींमध्ये तर मला कळवा. सर्व फीज डिटेल्स आहे ते एकदा तुम्ही व्हॉट्सअपला जेव्हा सेंड QR किंवा पेड काउन्सिलिंग म्हणून मेसेज टाकता ते सर्व डिटेल्स जे ते पाठवले जातात. धन्यवाद.